पुष्पा दीपक प्रज्वलन झालं ना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गजबार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं. आता जी अध्यक्षस्थानाची निवड झाली ती संघातर्फे मी त्यांना अनुमोदन देतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आयुष्यमान संतोष पाटील सर हे आलेले आहेत. त्यांनी आपले आसन ग्रहण करावे. यानंतर आपल्या संघाचे ज्येष्ठ संचालक बॉडीवर असणारे तसेच ग्रंथालयाचे संस्थापक रामकृष्ण वाघमारे साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी आपले आसन ग्रहण करावे. यानंतर आपला जो प्रमुख कार्यक्रम आहे गीत, त्यामध्ये गीत सादर करण्यापूर्वी मी एक चारोळी सांगतोय. आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला समता शिकवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि आम्हाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील महान पुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व उपासकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम. धन्यवाद. ताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपलं वनिताताई वानखेड्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं गीत सादर करावं. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई यांना प्रथम अभिवादन करते. तसेच विचारमंचावरील मान्यवर तसेच सर्व पदाधिकारी व उपासक आणि उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम. मी गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते. शब्द इकडे तिकडे गेले तर माफ करा. भीम के चाहने वालों, मतभेद दिलों से निकालो, मुक्ति दीन है ये हम सबका, लहराओ परचम नीला, रहो मिलकर भाई भाई, इसमें है सबकी भलाई, कुछ अब तो शर्म तुम कर लो, कुछ अब तो शर्म तुम कर लो, आओ लौट के एक हो जाओ, आओ लौट के एक हो जाओ, बाबा ने तुम्हारी खातिर अर्पण कर दी जिंदगानी, किया खून का उसने पानी, वो याद करो कुर्बानी. जय भीम, जय भीम, जय भीम ही कहना था मनुवादियों का डेरा, हमें जातिवाद ने घेरा, था मनुवादियों का डेरा, हमें जातिवाद ने घेरा, दुश्वार था जीना हमारा, दुश्वार था जीना हमारा, अंधकार था जीवन सारा, तब मनुस्मृति को जलाकर बदली वो रश्म पुरानी,
किया खून का उसने पानी, ओ याद करो कुर्बानी। जय भीम जय भीम जय भीम ही कहना। हुआ चारों ही वर्णों पे भारी, दी भीम ने ओ ललकारी। उस अधर्म को धुतकारा, उस अधर्म को धुतकारा। रही देखते दुनिया सारी, गौतम की शरण में जाकर दी राह हमें इंसानी। किया खून का उसने पानी, ओ याद करो कुर्बानी। जय भीम जय भीम जय भीम ही कहना। अधर्म से करने लड़ाई, बाबा ने कलम उठाई। बहुजनों की सोच भलाई, इस देश में समता लाई। लड़ा कौम की खातिर कला, लड़ा कौम की खातिर अकेला। न था साथ में साथी कोई, न था साथ में साथी कोई। अधिकार को अपने छीना, और करके दिखाई बानी, और करके दिखाई बानी। किया खून का उसने पानी, ओ याद करो कुर्बानी। जय भीम जय भीम जय भीम ही कहना। होकर तुम भीम के बेटे, होकर तुम भीम के बेटे। फिर भी क्यों जुल्म होते, फिर भी क्यों जुल्म होते। एकता की मशाल जलाओ, एकता की मशाल जलाओ। कर कौम की चाहते भलाई, कर कौम की छाती भलाई। फिर किसकी मजाल न होती, दिखलाओ मर्दानी। किया खून का उसने पानी, ओ याद करो कुर्बानी। जय भीम जय भीम जय भीम जय भीम ही कहना। जय भीम। वानखेडताई अतिशय सुंदर गीत आणि समोर 15 ऑगस्ट गृहीत धरून असं क्रांतिकारक गीत ताईंनी गायलेलं आहे. त्यामुळं अंगात तर सगळ्यांच्याच ऊर्जा आलेली आहे. जरा याद करू कुर्बानीच्या याच्यावर. धन्यवाद ताई. अशीच गाण्यामध्ये तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. यानंतर गीत कार्यक्रम सादर झालेला आहे. मी आजचे ज्या कार्यक्रमाचे आपले 5वे पुष्प गुंफायचे आहेत, या 5व्या पुष्प गुंफण्याकरता आदरणीय संतोष सिद्धार्थ बुद्धविहार सदस्य आणि पूर्वी माझे अध्यक्ष होते, सध्या ते उपाध्यक्ष आहेत. यानंतर युगपरिवर्तक बँक कलवड ते संस्थापक सदस्य आहेत. यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या 10 फुटी पुनरावृत्ती पुतळ्याचे निर्माण करणारी जी समिती आहे, त्या समितीचे ते अध्यक्ष आहेत. यानंतर इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूलचे सदस्य आहेत. टाळ्या वाजवा. आणि सध्या नेहमीप्रमाणे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे हाडाचे असे प्रामाणिक कार्यकर्ते आहे. हा त्यांचा एवढा अल्पसा परिचय होता. आणि सरांना मी विनंती करतो की त्यांचं आजचे भाषण विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ एक चिंतन. तर ह्या विषयासाठी सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. महाकारुणिक
तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच आधुनिक भारताच्या लोकशाही युगाचे युगप्रवर्तक, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना आणि विचारांना सर्वप्रथम या ठिकाणी त्रिवार वंदन करतो व आजच्या या व्याख्यानानिमित्त आपल्या प्रबुद्ध प्रेरणा विहारामध्ये उपस्थित असलेल्या सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व आजी माजी कार्यकारिणी सदस्य व या विहाराचे सभासद डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायांना माझा सविनय जय भीम. या ठिकाणी मागच्या वेळेस मी व्याख्यानाला आलेलो होतो, त्यावेळेस आपल्यामध्ये या विहाराचे फाउंडर मेंबर, संस्थापक सदस्य हे उपस्थित होते, परंतु त्यांचा या ठिकाणी दिनांक 6/7/2024 रोजी दुःखद निधन झालं. असे या विहाराचे संस्थापक सदस्य कालकथित बाळासाहेब साळवे यांच्या पवित्र अशा स्मृतीस मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि माझ्या युगप्रवर्तक बँकेच्या वतीनं, सिद्धार्थ बुद्धविहार कमिटीच्या वतीनं व माझ्या पाटील कुटुंबियांच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला मी माझ्या कौटुंबिक कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आजचा जो विषय आहे तो विषय आहे आंबेडकर चळवळीचे एक चिंतन. आता आंबेडकरी चळवळीचे एक चिंतन करणारे आपण काय खूप मोठे विद्वान नाही लागून गेलो. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे आपण चिंतन करू शकतो, आढावा घेऊ शकतो. आणि मी जे सांगणार आहे कदाचित डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्याबद्दल, जीवनाबद्दल सर्वांना माहीतच असेल, त्याबद्दल मी काय नवीन सांगत आहे याच्यातला भाग नाही, परंतु मला जशी मांडणी करायची आहे त्या पद्धतीने मी एक मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचं एक चिंतन हा विषय मी घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्या प्रबुद्ध प्रेरणा विहारामध्ये मला व्याख्याता म्हणून जी आपल्यासमोर बोलण्याची संधी दिली त्या अध्यक्ष महोदय अवचरे साहेब व कार्यकारिणी सदस्य यांचा मी आभार व्यक्त करतो परत एकदा आणि माझ्या छोट्याशा व्याख्यानाला सुरुवात करतो. जे जे सत्य असेल ते बाबासाहेबांचं असेल, त्यांच्या चळवळीचं असेल आणि जे काय चुकलेलं असेल ते मी केलेल्या विश्लेषणाचं असेल असं आपण गृहीत धरू शकता. कारण की मी जे सांगणार आहे ते सत्य असेल हे असं मी सांगणार नाही. तर या व्याख्यानाला सुरुवात करताना आपण असं म्हणूयात की या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुलामगिऱ्या होत्या आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुलामगिऱ्या त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. तर रोमनमध्ये गुलाम होते, ब्रिटनचे व्हिलन्स हे गुलाम होते, जर्मनीचे नाझींचे ज्यू हे गुलाम होते, अमेरिकेतील गोऱ्यांचे निग्रो हे काळे गुलाम होते. त्याचप्रमाणे
आपल्या भारतामध्ये येथील हिंदूंचे अस्पृश्य हे गुलाम होते. जगातल्या गुलामांच्या गुलामगिऱ्या काळानुसार नष्ट झालेल्या होत्या, परंतु भारतातल्या अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट झालेली नव्हती. ती नंतर बाबासाहेबांच्या त्या राज्यघटनेने नष्ट केली. तर असे हे गुलाम अस्पृश्य हे भारतामध्ये हिंदूंचे गुलाम होते. बाकीच्या सर्व गुलामांच्या गुलामगिऱ्या नष्ट झालेल्या होत्या, परंतु अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट झालेली नव्हती. तर गुलाम म्हणजे काय? तर गुलाम म्हणजे मनुष्य असूनही दुसऱ्याची मालमत्ता बनलेला जो मनुष्य आहे तो स्वतंत्र नाही, स्वतंत्रहीन, एक आज्ञाधारक नौकर, एक पशुप्रमाणे ज्याची खरेदी विक्री होते असा तो एक व्यक्ती, तो म्हणजे गुलाम. आणि या गुलामांची गुलामगिरी, या अस्पृश्यांची गुलामगिरी जे कोणी नष्ट केली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. अस्पृश्य हे गुलाम आहेत. मग डॉक्टर बाबासाहेबांनी संशोधन केलं की अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले. या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र पुस्तिका लिहिलेली आहे, त्याला आपण ग्रंथ म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की सम्राट बुद्धांनी क्रांती केल्याच्या नंतर, सम्राट अशोकांनी क्रांती केल्याच्या नंतर त्यांचा जो नातू आहे बृहद्रथ, त्याची हत्या पुष्यमित्र शुंगाने केली आणि प्रतिक्रांती केली. प्रतिक्रांती केल्याच्या नंतर सुधन्वा, राजा शशांक, राजा सुधन्वा यांनी शंकराचार्याच्या माध्यमातून बौद्धांच्या भरपूर प्रमाणामध्ये नाही का जीवितहानी केली. त्यानंतर समुद्रगुप्ताने सुद्धा या ठिकाणी त्यांची वाताहत केली. आणि त्या प्रतिक्रांतीपासून इसवी सन 185 पासून जी प्रतिक्रांती सुरू झाली, तर ती प्रतिक्रांती आतापर्यंत सुरू आहे. परंतु इसवी सन 400 मध्ये अस्पृश्यता समुद्रगुप्ताच्या काळामध्ये उदयास आली, जन्मास आली. असा हा एकंदरीत अस्पृश्य कोण होते तर ते नागवंशीय होते आणि ते बौद्ध होते. प्रतिक्रांतीमुळे त्यांनी बुद्धांचं अनुयायित्व स्वीकारलेलं होतं, त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि दुसऱ्यांचं नेतृत्व ते मान्य करायला तयार नव्हते. म्हणून त्यांच्यावर वेगवेगळे बंधनं लादण्यात आली आणि ती बंधनं इतकी लादण्यात आली की त्यांचं जीवन असह्य होईल आणि पार ते गुलामगिरीमध्ये ढकलल्या गेले. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे झाले. तर अस्पृश्य हे वाताहत झालेले लोक, त्यांची वाताहत समुद्रगुप्ताने केली. अस्पृश्यांबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण सर्वजण अस्पृश्य मूळचे कोण हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाचू शकतो. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते वाक्य जे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले या ग्रंथावर, या महाग्रंथावर, या अस्पृश्यांच्या इतिहासावर सर्वात पहिल्या पानामध्ये थुसीडायस लेखक, प्रसिद्ध लेखक थुसीडायस यांच्या जे वाक्य आहे ते वाक्य त्यांनी सर्वात पहिल्यांदा अधोरेखित केलेलं आहे. आणि ते वाक्य असं आहे की डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही आमचे मालक व्हावे यात तुमचं हित असेल, परंतु आम्ही तुमचे गुलाम व्हावे यात आमचे काय हित आहे. तुम्ही आमचा मालक बनण्याचा प्रयत्न करता,
तुम्ही आमचे मालक बनता, याच्यामध्ये तुमचं हित आहे, तुमचा फायदा आहे. परंतु आम्ही तुमचं नौकर बनावं, आम्ही तुमचे गुलाम बनावे, याच्यामध्ये आमचा कोणतं हित आहे, याच्यामध्ये आमचा कोणता फायदा आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता अस्पृश्यांची गुलामगिरी कोण नष्ट करू शकतं, गुलामांची गुलामगिरी कोण नष्ट करू शकतं? तर सामान्य व्यक्ती गुलामांची गुलामगिरी नष्ट करू शकतं का? सामान्य व्यक्ती गुलामांची गुलामगिरी नष्ट करू शकत नाही. जो कोणी समाजाची पुनर्रचना करतो तो महापुरुष असतो. आणि म्हणून गुलामांची त्यांना पुनर्रचना करायची होती, या समाजाची त्यांना पुनर्रचना करायची होती. तर असे थोर पुरुष हे डॉक्टर बाबासाहेब होते. तर थोर पुरुषाची व्याख्या जी आहे डॉक्टर बाबासाहेबांनी गांधी, रानडे आणि जिना या पुस्तिकेमध्ये दिलेली आहे, त्या भाषणामध्ये त्यांनी दिलेली आहे. ते भाषण पुण्यातलंच. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की थोर पुरुष कुणाला म्हणावे, तर त्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण शिरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना थोर पुरुषाची व्याख्या कोणती अभिप्रेत होती ती आपण बघणार आहोत. त्याच्याशी आपल्याला देणं घेणं आहे. कारण की थोर पुरुष समाजाची पुनर्रचना करत असतात ना. त्या थोर पुरुषांना आपल्या गुलामांची, अस्पृश्य गुलामांची गुलामगिरी नष्ट करायची होती ना. त्यांना सामाजिक हक्क मिळवून द्यायचे होते ना. तर बाबासाहेब असं म्हणतात की फक्त कळकळ असणं पुरेशी नाही. एखादा कळकळ व्यक्त करणारा, एखादा हळहळ व्यक्त करणारा मनुष्य समाजामध्ये असतात की अरे 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 काय माझ्या समाजाची स्थिती आहे, काय स्थिती आहे, आणि तो तिथंच थांबतो. तर ते कळकळ ती हळहळ व्यक्त होऊन परिस्थिती बदलते का? नाही बदलू शकत. म्हणून बाबासाहेब म्हणतात की कळकळ, नुसतं कळकळ व्यक्त करणं हे त्याच्यासाठी पुरेसं नसतं. कारण की कळकळ व्यक्त करणारा मनुष्य हा खुडचटही असू शकतो. मग बाबासाहेब म्हणतात की महापुरुष, थोर पुरुष कोणाला म्हणायचं? थोर म्हणजेच महापुरुष. तर मग ऐन आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या समाजाला कशा प्रकारे नासापासून, ऱ्हासापासून वाचवायचं हे ज्या व्यक्तीला कळतं, तो व्यक्ती काहीतरी मार्ग, समाजाचा काहीतरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु समाजाच्या आणीबाणीच्या ऐन काळामध्ये ती व्यक्ती मार्ग तरी काढणार कसा? तर बाबासाहेब म्हणतात प्रज्ञेच्या जोरावर मार्ग काढणार. मग प्रज्ञेच्या मार्गावर, प्रज्ञेच्या जोरावर मार्ग काढणार. तरी बाबासाहेब म्हणतात तरी फक्त कळकळ आणि फक्त प्रज्ञा ही पुरेशी नसून समाजाची साफसफाई करणं, तो व्यक्ती समाजाची साफसफाई करणारा पाहिजे. तो व्यक्ती समाजाच्या सुधारणा करणारा पाहिजे. आणि ऐन संकटाच्या काळामध्ये आपल्या समाजाची उन्नती करून घेण्यासाठी त्याच्या कळकळीचा आणि त्याचा प्रज्ञेचा त्याने वापर केला पाहिजे. तर ती व्यक्ती या ठिकाणी थोर पुरुषास पात्र असू शकते, अन्यथा नाही. कारण की बाबासाहेब म्हणतात ना, प्रज्ञा ही दुधारी तलवार आहे, फक्त कळकळही असून चालणार नाही. आणि फक्त तो प्रज्ञावान मनुष्य कसा आहे, तो प्रज्ञावान सुद्धा शीलवान असला पाहिजे, त्याच्यात सुद्धा करुणा असली पाहिजे. आणि त्याच्या कळकळीचा, त्यातल्या करुणेचा, त्याच्या प्रज्ञेचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे. तर तो महापुरुष, तर तो थोर पुरुष. आणि मग असे थोर पुरुष समाजाला ऱ्हासापासून वाचवत असतात.
या काळामध्ये कितीतरी समाजात नाश पावलेले आहेत, कितीतरी समाजांचा ऱ्हास झालेला आहे, कितीतरी समाज कुजत पडलेले आहेत. कोण कुजत पडलेलं आहे आपण समजू शकता, कोणते समाज वर्तमानात सुद्धा. तर समाज जो आहे कोणत्या गोष्टीमुळे बचावतो, तर त्या समाजामध्ये, म्हणजे ज्या समाजामध्ये ज्ञानी पुरुष चांगल्या समाजाला काळाला काय अभिप्रेत आहे ते ओळखतो आणि ते ओळखून आपल्या समाजासाठी धैर्याने धडपड करतो आणि आता ते जे उन्नतीच्या मार्गाला घेऊन जातो, तो समाज कोणत्याही काळामध्ये वाचल्याशिवाय राहणार नाही. त्या समाजाचं ऱ्हास होणार नाही, त्या समाजाचं पतन होणार नाही. म्हणून तसे थोर पुरुष, तसे थोर महापुरुष त्या समाजामध्ये निर्माण होणं गरजेचं असतं. आणि हे तुमची आमची खूप मोठी प्लस बाजू आहे. भाग्याला आपण मानत नाही, परंतु हा आपला प्लस पॉईंट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा थोर पुरुष, महापुरुष आपल्या समाजामध्ये जन्माला आले आणि त्यांच्या प्रज्ञेचा वापर त्यांनी मोठ्या धैर्याने करून आपल्या समाजाचा ऱ्हास होण्यापासून, नाश होण्यापासून वाचवलं आणि आपल्या समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी कार्य केलं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्या समाजाच्या उद्धारासाठी जे कार्य सुरू केलं ते सर्वांना माहीतच आहे. त्यांनी 1927 पासून 20 मार्च 1927 पासून बहिष्कृत हितकारणीच्या माध्यमातून महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणला. त्याच्यानंतर 2 मार्च 1930 मध्ये काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह केला. त्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या उद्धाराच्या चळवळी सुरू केल्या. आता त्या चळवळी ज्या होत्या त्या चळवळी काय बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाणी मिळत नव्हतं म्हणून बाबासाहेबांनी त्या महाडच्या चौदार तळ्याचं पाणी तिथे महाडला येऊन प्राशन केलं का? की ते पाणी नंतर बाबासाहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की ते पाणी पिल्याने चौदार तळ्याचं मी काय अमर होणार आहे का? तर नाही. का मला त्या काळाराम मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्याचा भक्त बनायचा होता म्हणून मी काय तो काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह, काही आपले लोक म्हणतात ना बाबासाहेबांनी काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह केलेला आहे, बरोबर की नाही? बाबासाहेबांचं नंतरचं स्टेटमेंट ऐका ना मला. तर बाबासाहेब म्हणतात की माझ्या समाजाची मशागत करण्यासाठी मी सत्याग्रह केले, माझ्या समाजाला संघटित करण्यासाठी मी ते सत्याग्रह केले आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी मी ते सत्याग्रह केले, त्यांच्यामध्ये चेतना भरण्यासाठी मी ते सत्याग्रह केले, त्यांच्यामध्ये आशावाद निर्माण करण्यासाठी मी ते सत्याग्रह केले. मी पण मनुष्य आहे आणि मनुष्य मात्राच्या संपूर्ण सुविधा हक्क अधिकार मला मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मी ते सत्याग्रह केले. काय त्या चौदार तळ्याच्या पाणी पेलो नाही आम्ही तर मेलो नाही, परंतु त्या पाण्यात कुत्री मांजरी सुद्धा जाऊन न्हात होती. त्या पाणी प्राशन करण्याचा अधिकार अस्पृश्यांना नव्हता आणि तो आम्ही मनुष्य आहोत आणि आमचाही तो हक्क आहे आणि अधिकार आहे म्हणून, आणि तो हक्क अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे म्हणून त्याच्यासाठी मी ते सत्याग्रह केले.
आणि त्या सत्याग्रहांच्या माध्यमातून माझ्या समाजा बांधवांना जो अनुभव येईल आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून ते संघटित होतील आणि संघटित झाल्याच्या नंतर मला पुढील लढा करता येईल, मला पुढील कार्य करता येईल, त्याच्यासाठी मी ते सत्याग्रह केले. त्यांना जागृत होण्यासाठी तो सत्याग्रह होता. त्यांना चेतवण्यासाठी, समाजाला चेतवण्यासाठी, चैतन्य निर्माण करण्यासाठी, समाजाला संघटित करण्यासाठी तो सत्याग्रह होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी तो सत्याग्रह या ठिकाणी सुरू केला. मग नंतर 1930-31-32 मध्ये गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांच्या अचूक चिकित्सेमुळे, बाबासाहेबांच्या कणखर नेतृत्वामुळे, बाबासाहेबांच्या धैर्याने आपली अस्पृश्यांची बाजी त्या ठिकाणी मांडली. आणि बाजू मांडल्याच्या नंतर हक्क आणि अधिकार गोलमेज परिषदेच्या माध्यमातून मिळवून आणले. 32ची घटना आहे, ऑगस्ट 17. आणि ते हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह जो केलेला होता आणि त्याच्यामध्ये आपल्या लोकांना जी मारहाण झालेली होती, काळाराम मंदिराचा सत्याग्रह जो चाललेला होता, मुखेडचा जो सत्याग्रह चालला होता अमृतराव रणखांबेंच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये पांडव प्रताप यात्रेच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये जे अस्पृश्यांना मारहाण करण्यात आली, तर हे सगळे पेपरामध्ये आपल्या छापून आलेले होते. बाबासाहेब त्यावेळेस पत्रकही चालवत होते ना, त्यांचे वर्तमानपत्रही होते. आणि हे पत्रक परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागविले होते. आणि तिथे हे प्रूफ करून दाखवलं की आमच्यावर आम्हाला पाणी मिळू देत नाही, आम्हाला मंदिरांमध्ये प्रवेश नाही, आमची साधी मिरवणूक गावातून जाऊ देता येत नाही असे. आणि त्याला प्रूफ हे घ्या. आणि मग तुम्ही कसं काय म्हणता, मग मिस्टर गांधी कसं काय म्हणू शकतात की अस्पृश्य हे हिंदूंचाच एक भाग आहे आणि त्याच्यामुळं त्यांना विशेष अधिकार, वेगळे हक्क आणि अधिकार देता येणार नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे, आता तो भाग येईल पुढे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ज्या चळवळी केला त्याचा फायदाही पुणे आपलं गोलमेज परिषदेमध्ये झालेला. मग त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसा पुण्याचा अधिकारी हक्क आणि अधिकार राजकीय घेऊन आलेले, मिस्टर गांधी आणि काँग्रेसांना ते अमान्य होतं. स्वतंत्र मतदारसंघ आणि दुहेरी मतदानाचा अधिकार हा त्यांना अमान्य होता. मग पुण्यामध्ये येरोड्यामध्ये ते उपोषणाला बसले, सगळ्यांनाच माहिती आहे. उपोषणाला बसले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी दबाव वाढवला. कसा दबाव वाढवला की डॉक्टर आंबेडकर, की आता माझं आयुष्य तुमच्या हातात आहे, घ्या. बाबासाहेबांसमोर प्रश्न पडला की अरे काय महात्मा आहे म्हटले हा, असहाय लोकांच्या विरुद्ध इतकं भयंकर असं शस्त्र वापरत आहे आमरण उपोषणाचं. जे असहाय आहेत, ज्यांच्यासाठी मी हक्क आणि अधिकार घेऊन आलो, तर त्याच्याबद्दल स्वतः महात्मा म्हणून घेणाऱ्याने इतकं डेंजर स्वरूपाचं, इतकं विघातक शस्त्र वापरलं की त्यांचे हक्क आणि अधिकारच तो हिरावून घेण्याच्यासाठी. आणि वरून म्हणतायत की डॉक्टर आंबेडकर, माझा जीव आता तुमच्या हाती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस या ठिकाणी पुणे करारावर नाईलाजास्तव सही करावी लागली. आणि त्या पुणे कराराने आपल्यापासून स्वतंत्र मतदारसंघ आणि दुहेरी मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आणि जबरदस्तीने संयुक्त मतदारसंघ आपल्या अस्पृश्यांच्या माथी मारला, थोपविला जबरदस्तीने. आणि त्याच्यामुळं काय झालं
त्याच्यामुळं संयुक्त मतदारसंघामध्ये राखीव जागेवरून जे निवडून येणारे आहेत ते राखीव जागेवरून अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी निवडून येऊ शकले नाहीत. तर जे सवर्णांची पक्षश्रेष्ठींची हुजरेगिरी करणारे आहेत, त्यांचे दलाल आहेत, समाजाला विकणारे लोक आहेत, जे चमचे आहेत इतरांचे, त्यांना उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांना त्या आरक्षित जागेवरून, त्या राखीव जागेवरून संयुक्त मतदारसंघातून निवडून आणू लागले. आणि अस्पृश्यांच्या बाजू हे लोक आत्ता पण आपण बघतो विधानमंडळात आणि संसद भवनामध्ये मांडत नाही. तर अशा पद्धतीचं हे एक षडयंत्रच म्हणूयात. त्यांना मुस्लिमांचे हक्क अधिकार मान्य होते, त्यांना ख्रिश्चनांचे हक्क अधिकार मान्य होते, त्यांना शिखांचे हक्क अधिकार मान्य होते, फक्त त्यांना अस्पृश्यांचे हक्क आणि अधिकार मान्य नव्हते. आणि अशा लोकांना आपण म्हणतो, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की काँग्रेस हे जडचं घर आहे. आता या पुणेकरांपासूनच चमचा युगाची सुरुवात झाली असं कांशीराम साहेब म्हणतात. त्यांचा चमचा युग समजून घ्यायचं असलं, खरेखर सुंदर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, पुणे करार नाही का प्लस चमचा युग. त्याच्यामध्ये त्यांनी चमच्यांची नाही का फोड करून सांगितलेली आहे की चमचे कशा कशा प्रकारचे असतात. ते पुस्तक प्रत्येकाने वाचवलं पाहिजे, कोणी कोणत्याही पक्षाचा असो. मी कोणत्या पक्षाचा नाही आहे येथे उभा असताना तरी. तर चमचे, वेगवेगळ्या प्रकारचे चमचे, कशा पद्धतीनं अडाणी चमच्यांना समजू शकतो हो आपण. बुद्धिजीवी चमचे की ज्यांना संपूर्ण समजतं असे चमचे, अशा बुद्धिजीवी चमच्यांना ते ज्यावेळेस हाताशी धरतात ना त्यावेळेस असं वाटतं या बुद्धिजीवी चमच्यांना कळत नसेल का हे सगळं. कळत असूनही असं करतात. समाजाची दलाली. आणि मग कधी कधी काय होतं की चळवळीला चालवण्यासाठी कार्यकर्त्यांची आवश्यकता असते आणि कार्यकर्ता त्याच्या प्रामाणिकपणानं, जीवतोडपणानं, त्याचा परिश्रमानं ती चळवळ वाढवण्यासाठी कार्य करत असतो. परंतु कधी कधी काय होतं, समाजातले लोक जे आहेत ते चमच्यासारखंच कार्यकर्ते आणि चमचे यांच्यातला फरकच त्यांना कळत नाही. ते चमच्यांना पण आणि कार्यकर्त्यांना पण एकसारखंच समान समजून बसतात. परंतु सोपी गोष्ट आहे की कार्यकर्त्याचा वापर जो आहे त्याच्या स्वतःच्या हितासाठी आणि त्याच्या समाजाच्या हितासाठी केला जातो, त्याच्या समाजाला सशक्त करण्यासाठी केला. आणि चमच्यांचा वापर जो आहे ते समाजामध्ये जे सक्षम नेतृत्व निर्माण होत आहे त्या सक्षम नेतृत्वाला दुबळं करण्यासाठी त्या चमच्याचा वापर केला जातो. आणि कार्यकर्त्याचा जो वापर आहे तो कार्यकर्त्याचा वापर समाजातील सक्षम नेतृत्व उदयास जर आलं तर त्याला तो बळकट करण्यासाठी करण्यात येतो. हा चमच्यांचा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांमधला फरक समाजाने ओळखलं पाहिजे. कारण की कोणतीही चळवळ जी आहे ती कार्यकर्त्यांशिवाय चालत नाही. आणि जर समाजाने कार्यकर्त्यांना सुद्धा चमचा समजून बसलं तर समाजात निर्माण होणारे कार्यकर्ते सुद्धा निर्माण होणार नाहीत. सच्चे प्रामाणिक कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते निर्माण होणार नाहीत. परिणामी चळवळीचा आपला ऱ्हास होईल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जरी पुणे करार झाला तरी, की गोलमेज परिषदेचा सर्वात मोठा मिळालेला लाभ हा आहे की सर्वात पहिल्यांदा अस्पृश्यांना भारतातील राष्ट्रीय जीवनातील एक स्वतंत्र घटक ही मान्यता मिळाली. त्याच्या अगोदर या अस्पृश्यांना हिंदूंचाच भाग समजला जात होता. परंतु गोलमेज परिषदेमध्ये सर्वात मोठा लाभ जो असेल तर तो हा आहे की त्या ठिकाणी अस्पृश्यांना
या भारत राष्ट्राचा स्वतंत्र असा वेगळा घटक आहे ही मान्यता मिळाली आणि त्यांचे हक्क आणि ते स्वतंत्र घटक असल्यामुळं त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळाले पाहिजे ही मान्यतासुद्धा मिळाली. हा गोलमेज परिषदेचा सर्वात मोठा लाभ. आता याच्यामुळं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या राजकारणाची गुरुकिल्ली काय, माझ्या राजकारणाची गुरुकिल्ली काय, तर ते स्पष्टच करून टाकतात. कारण की बाबासाहेबांच्या सोबत सुद्धा जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांनी सुद्धा भरपूर त्रास दिलेला आहे त्यांना. मी थोडक्यात ते 2 मिनिटात सांगेल कारण की मला निगेटिव्ह बाजू जास्त मांडायची नाही. तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्टच करून सांगितलं की मी जे राजकारण करतोय ते राजकारण कशासाठी करत आहे, माझ्या राजकारणाची गुरुकिल्ली काय आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या राजकारणाची अस्पृश्य हे या देशाचे स्वतंत्र राष्ट्रीय घटक आहेत, हा माझ्या राजकारणाचा पाया आहे. आणि अस्पृश्यांना सुद्धा तो स्वतंत्र घटक असल्यामुळं अस्पृश्य हा जसे मुसलमान हिंदूंपासून पृथक आहेत, वेगळे घटक आहेत, या राष्ट्राचे स्वतंत्र घटक आहेत, म्हणून मुस्लिमांना ज्याप्रमाणे या देशाच्या राजकीय हक्क आणि अधिकार मिळणार आहेत त्याचप्रमाणे माझ्या अस्पृश्य बांधवांना सुद्धा मुस्लिमांप्रमाणे या देशाचे स्वतंत्र राष्ट्रीय घटक असल्यामुळं त्यांना सुद्धा हक्क आणि अधिकार या मिळालेल्या राजकारणामधून मला मिळाले पाहिजेत. हा माझ्या राजकारणाची गुरुकिल्ली आहे. अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, काँग्रेसचा, गांधीचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं भांडण होतं कुठं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गांधी आणि काँग्रेस यांचं खरं भांडण इथेच होतं की ज्या वेळेस आपल्याला हक्क आणि अधिकार देण्याच्या बाबी येत होत्या, गोष्टी पुढे येत होत्या, त्यावेळेस मिस्टर गांधी आणि काँग्रेस हे म्हणत होतं की अस्पृश्य हे हिंदूंचा स्वतंत्र घटक आहेत, त्याच्यामुळं त्यांना या ठिकाणी विशेष राजकीय हक्क, त्यांचा हिस्सा देण्यात येणार नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळी पुस्तकं लिहून या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं की अस्पृश्य हे या हिंदूंचा एक अंग आणि उपांग नसून तो या देशाचा स्वतंत्र राष्ट्रीय घटक आहे. आणि ज्याप्रमाणे हिंदू या देशाचे स्वतंत्र राष्ट्रीय घटक आहेत, ज्याप्रमाणे मुस्लिम या देशाचे स्वतंत्र राष्ट्रीय घटक आहेत, ज्याप्रमाणे ख्रिश्चन या देशाचे स्वतंत्र राष्ट्रीय घटक आहेत, ज्याप्रमाणे शीख या देशाचे स्वतंत्र राष्ट्रीय घटक आहेत, त्याचप्रमाणे अस्पृश्यसुद्धा या देशाचे स्वतंत्र राष्ट्रीय घटक आहेत. म्हणून ख्रिश्चनांना, मुस्लिमांना, हिंदूंना, शिखांना, ख्रिश्चनांना ज्याप्रमाणे या देशातल्या राजकीय हक्क आणि अधिकार मिळणार आहेत, त्याचप्रमाणे अस्पृश्यांना सुद्धा स्वतंत्र राष्ट्रीय घटक असल्यामुळं, हिंदूंचा एक भाग नसल्यामुळं आम्हाला सुद्धा आमचे स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे. तर हे कोणाला समजलं पाहिजे, बाबासाहेबांनी जे राजकीय हक्क आणि अधिकार मिळवून दिले ते कशा पद्धतीने मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क आणि अधिकार काँग्रेस गांधीपासून मिळवून दिले ते हक्क आणि अधिकार पहिल्यांदा तुम्ही हे अस्पृश्य हे हिंदूंचा एक वेगळा भाग आहे. अस्पृश्य हे हिंदू नाहीत, ते तर चातुर्वर्ण्याच्या बाहेरचे आहेत, ते तर अवर्ण आहेत, त्यांना तर कोणता वर्णच नाही, ते तर पंचम आहेत. तुम्ही कसं काय हिंदूंचा एक भाग आहात. त्यांना पाणीसुद्धा मिळत नाही, त्यांना मंदिरात जाऊ देता येत नाही, त्यांना कपडेसुद्धा मिळत नाही, त्यांना मनुष्य जीवन जगण्याच्या कोणत्याही सुखसुविधा मिळत नाही, त्यांच्यात रोटी व्यवहार होत नाही, त्यांच्यात बेटी व्यवहार होत नाही, त्यांच्यात मंदिरांमध्ये एकत्र येत नाही आणि त्यांना कोणी स्पर्शसुद्धा करत नाही. अशा अस्पृश्य हे हिंदूंचा भाग कसं काय होऊ शकतात. या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडणी केली, चिकित्सा केली आणि पहिल्यांदा त्यांनी हे जगाला दाखवून दिलं की अस्पृश्य हे हिंदूंचा भाग नाहीत. आणि आताचे आपले अस्पृश्य पूर्वाश्रमीचे महार जे बौद्ध आहेत ते चालले इकडे, चालले तिकडे.
अरे इकडे जाता तिकडे जाता ना. पहिल्यांदा बाबासाहेबांनी तुम्हाला हिंदूंचा एक वेगळा भाग आहे, स्वतंत्र राष्ट्रीय घटक आहेत ना, त्याच्यामुळं तुम्हाला नाही का हे हक्क आणि अधिकार मिळवून दिले. आणि मग तुम्हाला तिकडे जायचं आहे ना, तर ते हक्क आणि अधिकार ठेवा इथं आणि मग जा कुठं जायचं असलं तर. दोन्ही डगरींवर पाय ठेवू नका. तिकडे बाहेर बुद्ध आणि आतमध्ये खंडोबा. का करतात तसं? आणि मग जायचं असेल ना तर इथे हक्क अधिकार ठेवा ना. पहिल्यांदा बाबासाहेबांनी जे हक्क अधिकार मिळवून दिलेले आहेत ना, तर तुम्ही हिंदूंचा भाग नाही आहे, तुम्ही हिंदूंचा वेगळा भाग आहे, हिंदू नाही आहात, या राष्ट्राचे स्वतंत्र राष्ट्रीय घटक आहात. या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला राजकीय हक्क अधिकार आणि आरक्षण मिळवून दिलेलं आहे. तुम्ही कशाला हिंदूंमध्ये जाता? मग तिथे जात असाल ना तर मग या ठिकाणी तुम्ही ते हक्क आणि अधिकाराचा जो लाभ घेता तो लाभ पहिल्यांदा ठेवा आणि मग जा. तुम्हाला कोणी अडवणार नाही. बरेचसे सुशिक्षित लोक हे सुधारायला लागलं, ते सुधारायला लागले, समाजापासून लांब चालले. हायफाय सोसायटी तिथे जाऊन काय काय बसतात. ठीक आहे, आपल्याला जास्त याच्यामध्ये हे करायचं नाही, पडायचं नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की राजकीय हक्क आम्हाला मिळाला पाहिजे आणि ज्या राजकीय सत्तेमध्ये आम्हाला हिस्सा नसल, स्वराज्याच्या सरकारमध्ये आम्हाला हिस्सा नसल, आम्हाला वाटा नसल, तशी राजकीय सत्ता आणि तसं स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही. आणि हे कबूल करून घेतलं ब्रिटिश व्हायसरायकडून त्यांनी. आणि मग ब्रिटिश व्हायसरायला त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे जाहीर करावं लागलं की भारताची राज्यघटना जी निर्माण होईल ती निर्माण करत असताना मुस्लिमांची आणि अस्पृश्यांची पूर्वसंमती असल्याशिवाय निर्माण होणार नाही आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय ती भारतावर लादली जाणार नाही. दुसरी गोष्ट, भारताला जर स्वातंत्र्य द्यायचं असेल तर ते स्वातंत्र्य देण्याच्या अगोदर मुस्लिमांना, म्हणजे त्यावेळेस भारताची फाळणी नव्हती झालेली, पाकिस्तानची, मुस्लिमांना आणि अस्पृश्यांना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा त्यांची पूर्वसंमती घेतल्याशिवाय या देशाचं स्वातंत्र्य मंजूर करण्यात येणार नाही. गोलमेज परिषदेमध्ये जे बाबासाहेबांनी आपली बाजू मांडली त्याचा हा परिणाम. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकीय सत्ता, आपल्याजवळ आर्थिक सत्ता आहे का? त्यावेळेस होती का आर्थिक सत्ता? आपल्याकीय सामाजिक सत्ता आहे का? ते म्हणले नाही, आपल्याजवळ आता सध्या सामाजिक सत्ता नाही आहे, आपल्याकडं धार्मिक सत्ता नाही आहे. धर्मांतर नव्हतं झालेलं ना त्यावेळेस, नाही तर आता परत म्हणाला आपल्याजवळ नाही का धार्मिक सत्ता नाही आहे. आपल्याजवळ राजकीय सत्ता मिळवण्याचा एक उपाय आहे आणि म्हणून त्याच्यासाठी हा संघर्ष चाललेला आहे. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे हक्क आणि अधिकार मिळवले ते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सरकारवर, शासनावर दबाव आणून त्या काळच्या, आणि तो दबाव आणल्याच्या नंतर राजकीय पक्षाच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून मिळवले. आणि आता आपला समाज असा म्हणतो की राजकारण नको रे बाबा. पण मुळात जे राजकीय हक्क अधिकार मिळालेले आहेत ते राजकारणाच्या माध्यमातूनच मिळालेले आहेत. परंतु राजकारणावर एक दबावगट बनवण्यासाठी सामाजिक संघटन हे महत्त्वाचं असतं. कारण की ज्याचा नॉन पॉलिटिकल ग्रुप जो भक्कम असतो तोच पक्ष या ठिकाणी त्याच्यानंतर सत्तेत येऊ शकतो, अशी भारत देशाची परिस्थिती आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकीय सत्ता ही यशाची अशी गुरुकिल्ली आहे जिच्यापासून आपण आपल्या समाजाच्या कोणत्याही समस्या सोडवू शकतो, त्या समस्यांचं निराकरण करू शकतो. ज्या बहुजनांनो आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की या देशाची शासनकर्ती जमात तुम्हाला बनायची आहे. हे राजकीय चेतना निर्माण करण्यासाठी, राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी असे मोठे मोठे घोषवाक्य या ठिकाणी दिलेले आहे. आणि त्याच्या पुढं अस्पृश्यांची समस्या ही प्रचंड, हिमालया एवढी प्रचंड समस्या आहे. अस्पृश्यांची समस्या हिमालया एवढी प्रचंड मोठी समस्या आहे. आणि त्या समस्यारूपी हिमालयाला मी माझ्या डोके टकरा देऊन त्या अस्पृश्य रूपी हिमालयाला
त्या समस्यारूपी हिमालयाला मी टकरा देऊन माझं डोकं रक्तबंबाळ करून घेणार आहे. मला माहिती आहे त्या हिमालयाला टकरा देऊन तो हिमालय थोडासुद्धा हलणार नाही. परंतु त्या हिमालयाला टकरा देताना जे माझं डोकं रक्तबंबाळ झालेलं आहे ते माझं रक्तबंबाळ डोकं बघून माझे जे अनुयायी आहेत ते त्या हिमालयाला सुद्धा जमीनदोस्त करायला मागे पुढे पाहणार नाही. इतका विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपला समाजावर होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी महार लोकांचा ऋणी आहे. ऋणी आहे मी महार लोकांचा, कारण की मी आतापर्यंत जे काही करू शकलो ते महार समाजाच्या मुळेच करू शकलो. बाबासाहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. ब्रिटिशांपासून जे राजकीय हक्क आणि अधिकार मिळतील ते हिंदूंच्या सुपूर्द करावे असं गांधीजींचं म्हणणं होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, त्यांचं म्हणणं असं होतं की नाही, जे काही राजकीय हक्क भारत देशात मिळतील ते हिंदूंमध्ये आणि अस्पृश्यांमध्ये विभागणी करून टाकावे. हे खूप आवश्यक आहे, कारण की अस्पृश्यांना त्या सत्तेचा हिस्सा नाही मिळाला आणि संपूर्ण सत्ता हिंदू समाजाच्या हातात गेली तर ते त्या सत्तेचा वापर अस्पृश्यांची उन्नती करण्यासाठी न करता अस्पृश्यांना परत गुलामीत ढकलण्यासाठी करतील. म्हणून त्या राजकीय हक्क आणि अधिकाराचं या ठिकाणी हिंदूंमध्ये आणि अस्पृश्यांमध्ये वाटणी झाली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जातीनिस्त व्यवसाय सोडा. जातीनिष्ठ व्यवसाय सोडा. कारण व्यवसाय परिवर्तनाशिवाय व्यवस्था परिवर्तन होत नाही. म्हणून जातीनिष्ठ जे व्यवसाय आहेत ते सोडा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं मॉडेल दिलं. शिका, शिकून माझा मुलगा माझी मुलगी मोडी वाहणार नाही. शिकून माझे मुलं मुली मातीचे काम करणार नाही, माती गोट्याचे दगड मातीचे कामं करणार नाही. शिकून माझ्या समाजातले मुलं मुली घाणेरडे साफसफाईचे गलिच्छ काम करणार नाही. शिकून माझा मुलगा साहेब होईल. शिकून माझा मुलगा नोकरदार होईल. तो नोकरदार झाल्यावर या ठिकाणी तो मध्यमवर्गीय होईल. मध्यमवर्गीय झाल्याच्या नंतर क्रयशक्ती त्याच्या हाती येईल. क्रयशक्ती त्याच्या हाती आल्याच्या नंतर तो या वर्गातला एक नवीन वर्ग तयार होईल. या समाजातला एक नवीन वर्ग तयार होईल. त्या वर्गाला आपण बुद्धिजीवी वर्ग समजू शकू आणि तो बुद्धिजीवी वर्ग या चळवळीला पुढे नेण्यासाठी कार्य करेल. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी क्रयशक्ती आलेल्यामुळं त्याच्यामध्ये व्यवसाय परिवर्तन होत आहे. तो उत्पादनाच्या साधनांचा एक भाग बनत आहे आणि या ठिकाणी जातीची तीव्रता थोडी थोडी कमी कमी होत जात आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचं मॉडेल दिलं ना, आरक्षणाचं मॉडेल दिलं. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही जातीनिष्ठ व्यवसाय आहेत ते सोडा, घाणेरडे व्यवसाय आहेत ते सोडा, जातीला चिटकून बसू नका. कारण की जेव्हापर्यंत तुम्ही व्यवसाय परिवर्तन करत नाही तेव्हापर्यंत तुमच्याकडून व्यवस्था परिवर्तन होणार नाही. आणि मग आपण या ठिकाणी शिकून नोकरदार झालो, मध्यमवर्गीय झालो, बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालो, तर त्या बुद्धिजीवी वर्गाने या समाजाचा रथ पुढे नेण्यासाठी कार्य केलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. आणि जे करत असतील ते धन्य आहेत आणि जे आतापर्यंत ज्यांनी केलेलं नसतील त्यांनी हे सामाजिक कार्य करणं सुरुवात करावं. कारण की
त्याच लोकांचा लढा यशस्वी होतो ज्यांच्या सामाजिक संस्था या मजबूत असतात, भक्कम असतात. म्हणून कधीही राजकीय शक्तीच्या पुढे सामाजिक संस्थांना कमी समजू नका, कमी लेखू नका. कारण की ज्याच्या सामाजिक संस्था मजबूत त्याचं राजकारण मजबूत, त्याचा विकास मजबूत. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की क्रयशक्ती तुमच्या हाती येईल अशा उत्पन्नाच्या साधनामधला भाग बना. आणि म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी, म्हणजे तुमच्यामध्ये नाही का व्यवसाय परिवर्तन झालं. तुम्ही नोकरदार झाला, तुम्ही बुद्धिजीवी झाला. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेले बहिष्कृत हितकारणी संघ स्थापन केला. हे कार्य करत असताना कोणत्या तरी बॅनरच्या खाली ते कार्य करावं लागतं. आपण सुद्धा या ठिकाणी प्रबुद्ध प्रेरणा विहार या संस्थेच्या खाली या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. तशाच प्रकारे कोणत्याही लढा देण्यासाठी, कोणतंही कार्य करण्यासाठी एक बॅनर बनवावं लागतं, एक पक्ष असावा लागतो, एक संस्था असाव्या लागतात आणि त्याच्या खाली काम करावं लागतं. त्याच पद्धतीनं सर्वात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा हिचं स्थापना केली. त्याच्या माध्यमातून महाडच्या 14 तारखेचा सत्याग्रह झाला. मग नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण कामगारांसाठी स्वतंत्र मजूर पक्ष काढला. स्वतंत्र मजूर पक्षानंतर ज्या भारतात घडामोडी झाल्या क्रिप्स योजनेमुळं, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की माझ्या सर्वात पहिल्यांदा मी सर्वांसाठी न लढत बसता माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी लढलो पाहिजे. कारण की ही त्यांची आणीबाणीची वेळ आहे. जर आत्ता त्यांच्यासाठी नाही लढलो तर त्यांच्या गळातलं मळकं आणि पाठीचा झाडू त्यांना कधीच उतरवता येणार नाही आणि त्यांची परिस्थिती बदलणार नाही आणि ते ऱ्हासापासून नाशापासून वाचू शकणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष हे विसर्जित केला आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन ही अस्पृश्य बांधवांसाठी लढणारी एक संस्था निर्माण केली. कारण की ते आपलं शेड्यूल कास्ट फेडरेशन अस्पृश्यांसाठी काम करते हे इंग्रजांना दाखवावं लागणार होतं आणि त्याच्याच माध्यमातून त्यांना हक्कानं अधिकार मिळवून घ्यावे लागणार होते. तर म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर मग संस्था ज्या निर्माण केल्या, मग समाजाच्या आणीबाणीच्या वेळेस समाजाचं रक्षण कोण करणार, बाबासाहेबांना सिक्युरिटी कोण पुरवणार, समता सैनिक दल निर्माण केली. समता सैनिक निर्माण केल्याच्या नंतर त्यांनी धार्मिक संस्था भारतीय बौद्ध महासभा निर्माण केली. भारतीय बौद्ध महासभा निर्माण केल्याच्या नंतर मग त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मग तिथे सिद्धार्थ कॉलेज काढलं मुंबईला, औरंगाबादला मिलिंद कॉलेजची स्थापना केली. त्याच्यानंतर त्यांनी वृत्तपत्र चालवले. ते वृत्तपत्र जे आहेत बहिष्कृत भारत, आपलं प्रबुद्ध भारत, जनता असे वर्तमानपत्र चालवलेत. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी ज्या वेळेस समाजाला जे आवश्यक होतं ते स्थापन करून ते निर्माण करून समाजाला अधोगतीपासून वाचवलं, त्यांचा ऱ्हास होण्यापासून वाचवलं आणि म्हणून ते महापुरुष आहेत. आणि यानंतर बाबासाहेबांनी मग आरक्षणाची धर्मांतराची घोषणा केली. धर्मांतराच्या घोषणेनंतर चांभार बांधव, मातंग बांधव, ढोर बांधव यांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली, उलटसुलट चर्चा सुरू झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार समाजाचेच आहेत तर महारांनीच जावं त्याच्यासोबत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की मी माझा निर्णय कुणावरही लादत नाही, ज्यांना माझ्यासोबत यायचं असेल ते माझ्यासोबत येऊ शकतात. परंतु महाराष्ट्रामध्ये महार समाज वगळता आणि जे काही थोडेफार गेलेले असतील त्यांना आपण कोणता शब्द वापरू शकतो, ठीक आहे, कोणीही पाहिजे तसं बाबासाहेबांच्या सोबत गेलेलं नाही. महार समाज पूर्वाश्रमीचा बाबासाहेबांसोबत गेला. बाबासाहेबांसोबत गेल्याच्यामुळं बाबासाहेबांनी दिलेलं बुद्ध धम्माचं अनुकरण केलं. त्यांनी रूढी परंपरा सोडल्या, त्यांनी कर्मकांड सोडले आणि म्हणून बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांवर भगवान बुद्धांच्या आचरणावर ते चालायला लागले. म्हणून त्यांची प्रगती झाली आणि ती प्रगती झाली तर ती प्रगतीसुद्धा कोणाला भगवान आहे. आता ती प्रगती अशीच नाही झाली ना, त्या प्रगतीसाठी किंमत चुकवलेली आहे आम्ही. तुम्हाला कोणी नव्हतं सांगितलं सोबत यायला, तुम्हाला कोणी सांगितलं होतं कर्मकांड करत राहा, रूढी परंपरा पाळत राहा. चातुर्वर्ण व्यवस्थेतील खालचं स्थान सोडायचं नाही, रूढी परंपरा कर्मकांड सोडायच्या नाही आणि मागे राहिल्याचं खापर मात्र बौद्धांवर फोडावं
असा या सध्याचा प्रकार चाललेला आहे. सोबत या, तुमचाही विकास होईल. आम्ही बुद्धांच्या मार्गावर चालतो. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा फॉलो करतो. आम्ही त्याच्यावर चालतो. आम्ही शिक्षण घेतो, म्हणून आमची प्रगती आहे ना. आलेला पैसा कर्मकांडात घालवत नाही. आम्ही ब्राह्मणांपासून कोणतंही कर्मकांड करून घेत नाही, म्हणून आमचा पैसा कुठेही जायला वावच नाही. तो चांगल्या कार्यासाठीच खर्च होणार. मग आमचा कसा विकास नाही होणार? त्याच पैशानं आम्ही जमीन खरीदणार, प्लॉट खरीदणार, घर चांगलं बांधणार, आमच्या लेकरांना चांगलं शिक्षण शिकवणार. अशीच ती पद्धत आहे ना. तुम्ही त्याचं अनुकरण करा, तुम्ही शिका. परंतु ते आता वर्गीकरण चाललेलं आहे. वर्गीकरण, त्या वर्गीकरणामध्ये नाही का भूषण गवई त्यांच्या रासू गवईच्या मुलाला सुद्धा सहभागी करून घेतलं आणि त्यांनी गवई कुटुंबाने परत एकदा सिद्ध केलं की आम्ही नाही का हे आहोत तुमचे. तर अशा पद्धतीनं हे एकंदरीत हे चाललेलं आहे. आणि मग परंतु अशी जरी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असली तरी महाराष्ट्रातल्या पूर्वाश्रमीच्या महारांनी आणि आत्ताच्या बौद्धांनी असं समजू नये की आंबेडकरी चळवळ ही एक जातीय चळवळ आहे. आंबेडकरी चळवळ ही फक्त महारांचीच चळवळ आहे. तरी असं समजू नका. कारण की ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रापुरती आहे. बाहेरच्या देशातली परिस्थिती तशी आहे का? संपूर्ण देशातली नाही आहे. बाहेर चांभार समाजाने आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. ते चालवत आहेत चळवळ. त्यांनी स्वीकारलंय. मद्रासमध्ये महार जात आहे का? तामिळनाडूमध्ये महार जात आहे का? हरियाणामध्ये, पंजाबमध्ये महार जात आहे का? तिथे महार जात नाही आहे. तिथे आंबेडकरी चळवळ कोण चालवत आहे? तर तिथे आंबेडकर चळवळ ही महारेतर चालवत आहेत. जे महार नाही आहे ते चालवत आहेत. मग आपण असं म्हणू शकतो का की आंबेडकरी चळवळ फक्त नाही का महाराज चालवत आहेत आणि एक जातीय चळवळ आहेत, तो शिक्का मारून घेऊ नका. महाराष्ट्रातली परिस्थिती फक्त वेगळी असू शकते एवढंच. परंतु भारतामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या समुदायातले लोक ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले, ज्यांना हक्क अधिकारांपासून वंचित करण्यात आलं, ते सर्व समूह आंबेडकरी चळवळीच्या बॅनरखाली एकत्र येत आहेत. आंबेडकर चळवळीचं नेतृत्व स्वीकारत आहेत आणि आंबेडकर चळवळ वाढवत आहेत. मी तर म्हणतो महाराष्ट्रापेक्षा बाहेरच्या राज्यांमध्ये आंबेडकरी चळवळ चांगली चालू आहे. म्हणून आंबेडकरी चळवळ ही एक जातीय आहे असं जो कोणी म्हणत असेल तर ते बरोबर नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की बौद्ध आणि मातंगांच्या भांडणाची 2 कारणं आहेत. आता बौद्ध आणि मातंगांच्या आहे ना थोडासा वेळ सर झालेला. बौद्ध आणि मातंगांच्या भांडणाची 2 कारणं कोणती? तर बौद्ध समाज जो आहे तो RSSच्या विचारसरणीला प्रखर विरोध करतो. आणि तो मी हिंदू आहे असं म्हणत नाही, तो मी बुद्धिस्ट आहे असं म्हणतो. परंतु तो शेड्यूल कास्ट आहे. मग शेड्यूल कास्टमधल्याच इतर जातींना घेऊन, चांभार बांधवांना घेऊन, मातंग बांधवांना घेऊन, सगळे नाही बरं का. या ठिकाणी हे स्पष्ट करू मी इच्छितो की संपूर्ण सामान्य चांभार बांधव असे नाहीत, संपूर्ण मातंग बांधव असे नाहीत. तर 24 ऑक्टोबर 1932 मध्ये 24 सप्टेंबर 1932 मध्ये जो पुणे करार झाला आणि ज्याच्यापासून जे चमच्यांची निर्मिती सुरू झाली, जसे महारांमध्ये चमचे आहेत, जसे बौद्धांमध्ये चमचे आहेत, तसेच चमचे चांभार बांधवांमध्ये सुद्धा प्रस्थापितांनी निर्माण करून ठेवले. तसेच चमचे मातंग बांधवांच्या समाजामध्ये सुद्धा प्रस्थापितांनी निर्माण करून ठेवले. आपलं ऐक्य तोडण्यासाठी, आपल्या नाही का वेगवेगळं करून आपल्यावर सत्ता गाजवण्यासाठी. आणि म्हणून तसेच जे चमचे आहेत चांभार बांधवांमधले, जे चमचेगिरी करतात मातंग बांधवांमधले, त्यांना
दलित हिंदू या संज्ञेच्या माध्यमातून संज्ञेखाली एकत्रित करून बौद्ध समाज हा RSSच्या विचारधारेला विरोध करतो, म्हणून त्या समर बांधवांमधल्या आणि मातंग बांधवांमधल्या चमच्याचा वापर बौद्ध बांधवांबद्दल या ठिकाणी करणं सुरू आहे आणि RSS त्याच्यामध्ये यशस्वी होत आहे, बऱ्याच अंशी यशस्वी झालेला आहे. दुसरं कारण काय? दुसरं कारण हे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेल्या सवलती या संपूर्णच्या संपूर्ण इथल्या महाराष्ट्रातल्या महारांनी पळवल्या. आणि म्हणून नाही का आता या युगामध्ये, जाहिरातीच्या युगामध्ये फेसबुकवर एक जरी कोणतं अकाउंट चालवतोय, कोणतं अकाउंट चालवतोय, फेसबुकवर कोणी काही टाकतं आणि हलक्या कानाचे लोक ते ऐकतात आणि सामान्य माणसं काय बिचारे, त्यांचा एवढा अभ्यास नसतो, काय नसतो, ते त्या गोष्टीला खरं मानतात. काही धूर्त लोक ते बसून हे सगळं हँडल करत असतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांना सांगितलेलं आहे आम्ही बाबासाहेबांच्या बुद्धाच्या धम्मावर चालतो, आम्ही बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांवर चालतो, आम्ही रूढी परंपरा कर्मकांड सोडले, म्हणून आमची प्रगती आहे आणि आरक्षण त्याच्यातला फक्त एक भाग आहे, एक हिस्सा आहे, म्हणून आमची प्रगती आहे. परंतु चांभार बांधवांनी, मातंग बांधवांनी हा विचार करावा. आलुतेदार आणि बलुतेदारांमध्ये चांभार बांधवांना, मातंग बांधवांना व्यवसाय होते, परंतु महारांना व्यवसाय होते का? महारांना व्यवसाय नव्हते. मग चांभार बांधवांना, मातंग बांधवांना या ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये अलुतेदार बलुतेदारांमध्ये व्यवसाय होते, परंतु महारांना व्यवसाय नव्हते. तर मग व्यवसाय असून सुद्धा चांभार बांधवांची आणि मातंग बांधवांची प्रगती का नाही झाली? आणि व्यवसाय नसून सुद्धा महारांची प्रगती, विकास का झाला? तर या गोष्टीचं ज्या वेळेस चांभार बांधव आणि मातंग बांधव हे चिकित्सा करतील, हे समजून घेतील, तर त्यावेळेस त्यांना कळल की त्यांना या ठिकाणी कशामुळं मागं राहावं लागलं, ते कशामुळं मागं पडलेत आणि महारांना व्यवसाय नसून सुद्धा त्यांचा विकास कसं काय झाला, याचं गमक त्यांना त्या चिकित्सेमध्ये सापडलं. म्हणून या ठिकाणी आणि संपूर्ण सामान्य चांभार बांधवांना, सामान्य मातंग बांधवांना काही घेणं नसतं. जे चमचे तयार करण्यात येतात ते चमचे फक्त त्यांचं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी दाखवण्यात येतं आणि समाजामध्ये एकत्र फूट पाडण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी असतो. आणि तशाच संकल्पनेमधून या ठिकाणी बार्टीच्या विरोधात आरटीची संकल्पना पुढे येते आणि बार्टीसारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेमध्ये, निर्माण केलेल्या संस्थेमध्ये या ठिकाणी हरे रामा हरे कृष्णावर, या गीतावर नृत्य केल्या जातात. या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना ज्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंबेडकरी क्रांतीला शह देण्यासाठी RSS ही डाव खेळत आहे, हा खेळ खेळत आहे आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहेत. मग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मग आता आपण काय करू शकतो, आपण काय केलं पाहिजे? तर आपण बाकीच्या गोष्टींवर लक्ष न देता आपण आपल्या विकासाकडेच लक्ष दिलं पाहिजे. मग बाबासाहेबांनी सांगूनच ठेवलेलं आहे. काय सांगून ठेवलेलं आहे बाबासाहेबांनी? की जेव्हापर्यंत तुम्ही इतरांचे गुलाम असता, जेव्हापर्यंत तुम्ही स्वतंत्र नसता, जेव्हापर्यंत तुम्ही इतरांचे गुलाम असता, तर तुमच्या नाकर्तेपणाची जबाबदारी इतरांवर तुम्हाला लादता येते, इतरांवर तुम्हाला ढकलता येते. परंतु ज्या वेळेस तुम्ही स्वतंत्र होता, तर स्वतंत्र झाल्याच्या नंतर तुमच्या नाकर्तेपणाची जबाबदारी इतरांवर तुम्हाला लादता येत नाही. म्हणून स्वतंत्र झाल्याच्या नंतर तुमची सर्वात पहिली जबाबदारी ही आहे की तुम्ही नवनिर्मिती करा, नवीन काही निर्माण करा. आणि जर तुम्ही नवनिर्मिती करत नसाल, जर तुम्ही नवीन काही निर्माण करत नसाल, तर तुम्हाला तुमचा त्या स्वातंत्र्याला काहीही अर्थ राहत नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही नवनिर्मिती करा, नवनिर्माण करा, नवीन उभारणी करा. क्रयशक्ती तुमच्या हातात येईल अशा उत्पन्नाच्या साधनामधला हिस्सा व्हा, अशा उत्पन्नाच्या साधनामधला भाग व्हा. त्यावेळेस व्यवस्था परिवर्तन होईल आणि त्यावेळेस जातीची तीव्रता होईल. सॉक्रेटिस ग्रीक तत्वज्ञ म्हणतात
की जुन्याच्या विरोधात संघर्ष करत बसण्यापेक्षा तुम्ही नवीन काही उभारणी करण्यासाठी तुमची सर्व ऊर्जा खर्च करा. त्यातच तुमच्या परिवर्तनाचं गमक रहस्य सामावलेलं आहे. काय जुन्याच्या याच्यामध्ये हे करत बसता? नवीन निर्मिती करा, नवनिर्माण करा. क्रयशक्ती तुमच्या हातात येईल अशा उत्पन्नाच्या साधनामधला हिस्सा व्हा, अशा उत्पन्नाच्या साधनामधला भाग व्हा. तेव्हा आपला विकास शक्य आहे. या ठिकाणी भगवान बुद्धांचं निर्माण झाल्याच्या नंतर, महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर भिक्खू सुभद्र जे होते, एक भिक्खू होते सुभद्र, सगळ्यांना माहितीच असेल. त्यांना आनंद झाला. ते म्हणले बरं झालं गेलेत, हे करा ते करू नका, ते करा ते करू नका, सारखंच असं म्हणत राहायचे. बरं झालं ते गेले. तसेच सुभद्र आज आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये विद्यमान आहेत आणि म्हणून आंबेडकर चळवळीचा राज सुरू आहे. भगवान बुद्धांच्या अस्थीसाठी जसे त्यांच्यानंतर त्या अस्थी मिळवण्यासाठी संघर्ष झाला, तशाच बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांच्या संस्था मिळवण्यासाठी, त्या राजकीय असो, धार्मिक असो, त्या सामाजिक असो, त्या मिळवण्यासाठी की त्या शैक्षणिक असो, यांच्या आपसामध्ये या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. तर अशामुळं तर याच्यामध्ये जे बाबासाहेबांनी कमावून ठेवलेलं आहे, जे बाबासाहेबांनी जे भाकर टाकलेली आहे, त्याच भाकरीचे तुकडे कधीपर्यंत तुम्ही खात राहाल? तुमची नवीन भाकर कधी निर्माण कराल? तुमचा नवीन स्वयंपाक कधी तयार कराल? असं या ठिकाणी माझं. आणि ज्याप्रमाणे गांधीजींच्या पाया पडायला जाणाऱ्या नथुराम गोडसेनेच गांधींनी गोळ्या घालल्या, त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे असे म्हणणारे नथुराम गोडसेसुद्धा आपल्या चळवळीत विद्यमान आहेत, निर्माण झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर आम्ही चालणारे, त्यांच्यावर निष्ठा ठेवणारे आम्ही आहेत असं म्हणायचं आणि काम मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातलं करायचं. अशा पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती आहे. ती परिस्थिती समाजाला डोळ्यात तेल टाकून आपल्याला ओळखावं लागेल की चळवळीमध्ये सुभद्र कोण आहेत, चळवळीमध्ये नाथुराम गोडसे कोण आहेत, चळवळीमध्ये विश्वासघातकी कोण आहेत, हे आपल्याला ओळखावं लागेल आणि त्यांना जागेवर थांबवावं लागेल. आता ही जी आहेत आताचे हे जे असे सुभद्रासारखे, नाथुराम गोडसे सारखे जे आहे, हे समाज बुडत असताना त्यांना उन्नतीच्या मार्गावर नेणार नाहीत. समाज बुडत असताना ते काही स्टेटमेंट देणार नाहीत. लागलंच तर सामाजिक मंत्री म्हणायला. परंतु समाज ज्यावेळेस बुडत असणार, समाजरूपी जहाजाला छिद्र पाळत असणार व्यवस्था इथली, त्यावेळेस ते गप्प बसणार, काही बोलणार नाही आणि उलट त्या समाजरूपी जहाजाच्या बाहेर उड्या मारणार. हे उंदराची पिल्ली आहे तशी. ते निर्माण काही करू शकत नाही. आठवलं मला म्हणून म्हटलं, तुम्ही समजले असाल. निर्माण काही करू शकत नाही. बाबासाहेबांनी जे निर्माण केलं त्यालाच फक्त कुरतडत बसायचं, त्याचंच फक्त भांडवल करत बसायचं. आणि ज्या वेळेस समाज संकटात सापडला त्यावेळेस म्हटलं त्या समाजरूपी जहाजातनं उडी मारून पळून जायचं. अशा पद्धतीचे हे आपले, आणि त्यांना आपण लीडर मानतो. समाजाचंही चुकतं, कोणाचं नेतृत्व स्वीकार केलं पाहिजे. अरे 85 पक्ष RPIचे, 85 गट. आता ते खरं आहे की नाही काय माहीत, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ढोबळ मनाने मानतो. कोणाकोणाच्या मागं जायचं ते नेतृत्व आपण ठरवता आलं पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला आणि थांबतो. ती गोष्ट काल्पनिक आहे. आता लय तत्त्वज्ञान झालं, लय भाषण झालं, पण ती गोष्ट जी आहे काल्पनिक आहे. ती सत्य नाही आहे, काल्पनिक आहे. ते फक्त आपण उदाहरणरूपी असं वापरत आहोत तिला. की एक जंगल असतं, त्या जंगलामध्ये एक सिंहीण असते. तुम्ही ऐकली असेल कदाचित ती गोष्ट.
त्याच्या पहिल्यांदा खापऱ्या महाराच्या गोष्टी तर तुम्ही ऐकल्या असतील. खापऱ्या महार तुम्हाला माहिती असेल. चमचा युगानंतर तसे बरेच खापऱ्या महार तयार झालेले आहेत. आता तो कधीतरी वेळ मिळाला तर एखाद्या याच्यात मी सांगाल, पण ते इथे हे एक गोष्ट सांगतो मी या संदर्भाला धरून आहे. तर जंगलामध्ये एक सिंहीण असते. त्या सिंहिणीने तिच्या पिलांना जन्म दिला असतो. एक बछडा असतो तिचा, आणि तो दूध पित असतो आपल्या आईचं. मग ती सिंहीण तिच्या बछड्याला त्या ठिकाणी तसंच तयार करून ठेवून शिकारीसाठी जाते. आणि शिकारीसाठी गेल्याच्या नंतर ती लांब निघून जाते. लांब निघून गेलेली असताना त्या ठिकाणी त्या सिंहिणीचा जो बछडा आहे त्याला भूक लागल्याच्या नंतर तो रडत असतो. आणि या रडण्याचा आवाज तिथून एक बकरी जात असते, त्या बकरीला येतो. मग ती बकरी काय करते, ती बकरी तिचं दूध त्या तिला समजतं की याला भूक लागलेलं आहे आणि याला दूध पाहिजे. तर ती त्या सिंहिणीच्या पिलाला, काल्पनिक आहे बरं का, हे सत्य नाही, फक्त एक बोध व्हावा म्हणून त्याच्यासाठी आपण घेतलं. तर ती बकरी जी आहे त्या सिंहिणीच्या पिलाला दूध पाजते आणि त्या पिलाजवळच राहते. जेव्हापर्यंत तिची आई येत नाही तेव्हापर्यंत तो सिंहिणीचा मुलगा म्हणतो की माझी आई शिकारीसाठी गेलेली आहे, ती येईल तेव्हापर्यंत राहा माझ्यासोबत. आणि मग ते बकरी तेव्हापर्यंत तिथे राहतो. आता मग सिंहीण परत येते आणि सिंहीण परत आल्याच्या नंतर त्या बकरीवर हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न करते. परंतु तो सिंहिणीचा जो बछडा आहे, सिंहाचा जो बछडा आहे, तो म्हणतो आई असं करू नको, तुझ्या पश्चात मला या बकरीने जगवलेलं आहे. तर असं म्हणले हो, म्हणून म्हणले. मग ते सिंहण बरं झालं म्हणले, बाबा सांगितलं नाही तर मी तर. मग ते सिंहीण जे आहे ती बकरीची माफी मागवते, तिचा आभार व्यक्त करते आणि सांग म्हटले तुला या बदल्यात काय देऊ. तर बकरी म्हटली नाही का मला काही नको, मला नाही का चांगल्या चांगल्या झाडांचे शेंडे जे आहेत ते खायला पाहिजे आणि ते तुमच्या पाठीवर बसून मला जायचं आहे. म्हणजे ते संपूर्ण जंगलातल्या लोकांना दिसेल ना. तर मग सिंहीण जी आहे बकरीला पाठीवर बसवते आणि झाडांचे जे चांगले चांगले शेंडे आहेत ते खाऊ घालते. आता ते शेंडे खाऊ घालते. तर हे दृश्य जे आहे ते सगळे बघतात आणि सगळ्यांनी बघितल्यावर मोरसुद्धा बघतो आणि मोर त्या बकरीला मग नंतर प्रश्न विचारतो की मी असं काय दृश्य बघत आहोत, हे कशामुळं झालं. तर ती म्हणले जे संकटात सापडलेले होते त्याला मी मदत केली म्हणून त्या संकटात सापडलेल्या मदतीचा हा परिणाम आहे. त्या मोरांना मग मोराला असं वाटतं की अरे संकटात सापडलेल्यावर मदत केल्यावर नाही का इतके चांगले परिणाम येत असतात. मग तो मोर असा जंगलात जायला लागतो. तर तो मोर जंगलात जायला लागल्यावर पाऊस येत असतो आणि पाऊस येत असताना काही उंदराची पिलं असतात. ती उंदराची पिलं अशी कुडकुडत असतात. कदाचित लोखंडे साहेबांनी ऐकलेली असावी. ती उंदराची पिली अशी कुडकुडत असतात. तर त्या मोराला आपलं बकरीने सांगितलेलं वाक्य लक्षात येतं की म्हणले चांगलं नाही का मदत केल्यानंतर चांगलं सहकार्यानंतर त्याचे चांगले परिणाम होतात. तर का नाही हे संकटामध्ये आहेत, यांची मदत मी केली पाहिजे. म्हणून तो मोर त्या उंदरांच्या पिलावर पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी आपले पंख टाकतो आणि आपले पंख त्या उंदरांच्या पिलावर टाकल्यानंतर तो मोर त्या उंदरांच्या पिलांची पाण्यापासून, थंडीपासून आणि उन्हापासून रक्षा करतो, संरक्षण करतो. आणि जसं काही पावसाचं पाणी थांबतं आणि त्यांच्या दातं थोडे काही मजबूत होतात तर त्या उंदराच्या पिलांनी काय करावं, उपकार मानावे ना त्या मोराचे. उंदराची पिलं काय करतात, ज्या पंखांनी त्यांची ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण केलेलं होतं ते उंदराची पिलं त्या पंखच कुरतडून टाकतात. ज्या पंखांनी त्या उंदरांचं संरक्षण केलेलं होतं संकट काळामध्ये, ऊन वारा पावसामध्ये, त्या उंदरांच्या पिल्लांनी ते पंखच कुरतडण्याचे कामं केले. आणि मग मोराला फार पश्चात्ताप झाला की अरे 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 मी जे आहे या संकटग्रस्तांना
मदत केली, सहकार्य केलं, तर त्यांनी असा परिणाम दिला. म्हणून मदतसुद्धा कशी करायची आपल्याला ठरवायचं आहे, की आपल्याला सिंहणीचा बछडा व्हायचा आहे, की आपल्याला उंदराचं पिल्लं व्हायचं आहे, हे आपल्याला ठरवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संकटातून आपल्याला मुक्त केलं, आपल्याला हक्क अधिकार मिळवून दिले, आपलं संरक्षण केलं आणि आपण आज तीच चळवळ कुरतडत आहोत. हे आपल्या नेत्यांना आणि चमच्यांना समजत नाही का? त्यांना जर समजत नसेल तर आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना वठणीवर आणायचं. आपले जे समाज बांधव आहेत त्यांनी अशा लोकांना ओळखून त्यांना वठणीवर आणायचं काम करायचं आहे. ही चळवळ चालवत असताना बाबासाहेबांचा रमेश, गंगाधर, राजरत्न, इंदू या 4 बाळांचं निधन झालं. आपलं एक बाळ मेलं तर आपण किती हळहळून जातो, आपण म्हणतो नको मला सगळं काय. माता रमाईचं निधन झालं. औषध पाण्याविना महापुरुषाजवळ पैसे नव्हते आपल्या लेकरांचा, आपल्या पत्नीचा दवाखान्यामध्ये नेऊन इलाज करण्यासाठी. तरी त्यांनी त्या परिस्थितीमुळं सुद्धा या आपल्या समाजाला ऱ्हासापासून वाचवण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी कार्य एकसारखं चालू ठेवलं. बऱ्याच सहकाऱ्यांनी त्यांना त्रास दिला. आता काय सांगायचं, त्यांच्याबद्दल जास्त सांगायचं नाही. बाबासाहेबांच्या निधनानंतर बाबासाहेबांनी आणखीन एक काम केलेलं आहे. जसं बुद्ध धम्म दिला तसंच बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं. पहिल्यांदा संविधान दिलं, त्याच्यानंतर बुद्ध धम्म दिला आणि ती संपत्ती आपल्याला दिली. त्या संपत्तीला आपल्याला नीट व्यवस्थित जतन करून ठेवता आलं पाहिजे आणि ती जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांचे जे सहकारी होते, बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी भरपूर त्रास दिला. ज्यावेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं, परंतु सच बोध कडवा होता आहे. सत्य खूप कटू असतं, ते कुणालाही पचत नाही. म्हणून जास्त टीकात्मक मी बोलत नाही, सकारात्मकच बोलतो, निगेटिव्ह जास्त बोलत नाही. पण तरी पण मला सांगावंसं वाटतं. या ठिकाणी एन राजा भोज यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पक्षाचा गद्दार म्हणून कधीच काढून टाकलेलं होतं. आर भोळे झाले, ते काँग्रेसला जाऊन मिळाले. दादासाहेब गायकवाड यांचा धर्मांतराला पूर्ण पाठिंबा नव्हता, ते काँग्रेसला जाऊन मिळाले. ते ज्यावेळेस काँग्रेसला जाऊन मिळाले, भंडारे काँग्रेसला जाऊन मिळाले. म्हणजे या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 31 डिसेंबर 1956ला शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन करण्यासाठी मीटिंग झाली. त्याच्यानंतर 3 जानेवारी 1957 रोजी नागपूर येथे RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा करण्यात आली. त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा करण्यात आली आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आणि दादासाहेब गायकवाड यांनी त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष कोणाला बनवलं? एन शिवराज यांना बनवलं. एन शिवराजांना बाबासाहेबांनी काय केलं होतं? गद्दार म्हणून बाहेर काढलेलं होतं. म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गद्दार म्हणून, ज्यांना विश्वासघाती म्हणून ज्यांना बाहेर काढलं अध्यक्ष महोदय, त्यांना या राजाभाऊ खोब्रागडे आणि दादासाहेब गायकवाडांनी अध्यक्ष बनवलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा. त्याचं कारण काय होतं? कारण की एन शिवराजन यांचं वय जास्त होतं आणि ते जास्त काळ जगू शकणार नाही आणि ते जास्त काळ जगू शकल्यानंतर दादासाहेब गायकवाडांनाच RPIचा अध्यक्ष होता येईल. त्याच्या मागचं कारण होतं. आणि मग नंतर दादासाहेब गायकवाड काँग्रेससोबत जाऊन मिळाला. दादासाहेब रुपवते यशवंतराव चव्हाणांचे नाही का खंदे समर्थक, त्यांनी नाही का शेड्यूल याच्यात पाठवलं त्यांनी यांच्याबरोबर फोडायला माणसं. मग त्याच्यानंतर दादासाहेब गायकवाड म्हटले काँग्रेसची युती करण्यासाठी तयार झाले. ज्यावेळेस दादासाहेब गायकवाड काँग्रेसची युती करण्यासाठी तयार झाले तर जे शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित केलेलं होतं आणि RPIची जी गठन होणार होतं, तर बाबासाहेबाचं जे होतं नेटवर्क राष्ट्रीय होतं, राज्यस्तरावर नव्हतं. तर पंजाबमधून विरोध झाला, वेगवेगळ्या राज्यातून विरोध झाला, तरी त्या विरोधाला दादासाहेब गायकवाडांनी जुमानलं नाही आणि ते म्हणले मी RPIचा अध्यक्ष. मग त्याच्यानंतर
कांशीराम साहेब आणि डी के खापर्डे साहेब दादासाहेब गायकवाडांना नाशिक येथे जाऊन भेटले आणि कांशीराम साहेब आणि डी के खापर्डे साहेब म्हटले की दादासाहेब तुम्ही असं करू नका, आपण लागलंच राष्ट्रीय नेटवर्क उभं करण्यासाठी सर्व मिळून एकत्रित प्रयत्न करू, परंतु काँग्रेस जळतं घर आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, म्हणून तुम्ही कृपया करून असं करू नका. परंतु दादासाहेबांना म्हटले असं होऊ शकत नाही म्हणे. मग कांशीराम साहेबांना डी के खापर्डे साहेबसुद्धा नाही का RPIचे खंदे समर्थकच होते पहिल्यांदा, परंतु त्यांना या ठिकाणची परिस्थिती ज्यावेळेस असं दिसून आली, मग ते नंतर प्रकरण घडलं, ते दिना भाना नाही का ॲम्युनिशन फॅक्टरीमधलं, मग अशी परिस्थिती ज्यावेळेस दिसून आली त्यावेळेस कांशीराम साहेबांनी UPमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ रुजवली आणि त्या ठिकाणी 2-3 वेळेस त्या ठिकाणी सत्तासुद्धा बहन मायावतीच्या माध्यमातून हस्तगत केल्या. परंतु दादासाहेब गायकवाडांनी जी चुकी केली ती चुकी बहन मायावतीजींनी केली. बहन मायावतीजींनी काय चुकी केली तर बहन मायावतीजींची चुकी अशी झाली, कारण की मी स्वतंत्र नागरिक असल्यामुळं मला हा हक्क नाही का, मला अधिकार आहे, बोलण्याचा मला अधिकार आहे, मी एक या चळवळीचा हिस्सा आहे. बहन मायावतींनी सर्व लोक सोडून सतीशचंद्र मिश्र या ब्राह्मणाला त्या ठिकाणी राष्ट्रीय महासचिव म्हणून निवड केली. आणि तेव्हापासून मी तर ती बातमी ऐकल्याच्या बरोबर माझ्या आईला म्हटलं की आई, इतिहासामधली चूक बहन मायावतींची पुनरावृत्ती केली, कारण की ज्याप्रमाणे बृहद्रथाने पुष्यमित्र शुंगाला सेनापती म्हणून घोषित केलं आणि त्याचा ऱ्हास केला पुष्यमित्र शुंगाने, त्याच प्रकारे म्हटलं आता इथून BSPची पिछेहाट होतील. माझ्या आईला म्हटलं मी TV बघितल्याबरोबर. तर अशा प्रकारे या चळवळीची अवस्था झाली. तिकडे बहन मायावतींनी या ठिकाणी मावशी म्हणत होते, चंद्रशेखर आझाद रावण ज्याला आपण म्हणतो त्यांना सोबत घ्यायला पाहिजे होतं, परंतु का नाही घेतलं हा एक प्रश्न आहे. इकडं महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते स्वतंत्र लढले, ते ठीक आहे, स्वाभिमाना बाणा म्हणून स्वतंत्र लढले, परंतु राजरत्न आंबेडकर साहेबांनी एक स्टेटमेंट केलं की राजरत्न आंबेडकर साहेबांचं स्टेटमेंट हे होतं की समाजाची मतं कुजवणं हे चांगलं नाही आहे, समाजाची मतं कधीपर्यंत आपण कुजवत राहू आणि समाज या ठिकाणी आपल्याला मताचा अधिकार मिळाला, परंतु आपण सत्तेतच जात नाही आहे, सत्तेत सहभागी होत नाही आहे, म्हणून समाजाची मतं कुजत आहे, आपण कुठंतरी सत्तेत गेलो पाहिजे, सत्तेत गेल्यामुळं नाही का आपल्याला त्या राजकीय सत्तेचा काहीतरी लाभ करून घेता आला पाहिजे आणि त्या राजकीय सत्तेच्या माध्यमातून आपण आपल्या समाजाचा भलं आणि विकास करता आला पाहिजे, असं राजरत्न आंबेडकरांनी जे म्हटलं. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, मी त्यांचा कार्यकर्ता नाही, परंतु जे घडत आहे, मी पहिल्यांदा BSPत कार्य करायचो समजा, त्याच्यानंतर भीमा कोरेगावची चळवळ जी आहे, मी BSP सोडली, सतीशचंद्र मिश्रा साहेब, इथे PR गायकवाड साहेब आहे, सतीशचंद्र मिश्रला ज्यावेळेस राष्ट्रीय सचिव या ठिकाणी बहन मायावतींनी केलं, तेव्हापासून मी BSPत काम करणं बंद केलं. आणि मग महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या माध्यमातून जे समाजाचं नेतृत्व स्वीकारलं, तेव्हापासून बाळासाहेब आंबेडकरांच्या मला त्या काम आवडलं आणि मी त्यांचा नाही का काम करण्याच्या तयारीत झालो. परंतु राजरत्न आंबेडकरांचा त्यांनी विचार करायला पाहिजे. राजरत्न आंबेडकरांचं इतकं चांगलं वक्तृत्व आहे, त्यांना सोबत घेऊन जसं बहन मायावतींनी त्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना सोबत घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी इतरांना तर थोडा राजरत्न आंबेडकर साहेबांना सुद्धा सोबत घेतलं पाहिजे आणि अशा चांगल्या लोकांना सोबत घेऊन आपण काही निर्माण करू शकतो का, आपण सत्तेत पोहोचू शकतो का, हा भाग झाला पाहिजे, हे कार्य झालं पाहिजे, असं या ठिकाणी मी माझं वैयक्तिक मत मांडतो. कुणावरही लादत नाही. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला मी जाणीवपूर्वक दुखावण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी मी आता वेरबळात झालेला आहे, म्हणून काहीही उदाहरण न देता या ठिकाणी आपल्या समाजाला मी एक विनंती करतो. आपल्या समाजामध्ये या ठिकाणी बसलेले खूप मोठे दिग्गज आहेत. आपण अशी मागणी करू शकतो की महाराष्ट्रामध्ये यांना सोबत घेतलं पाहिजे, आपली चळवळ वाढवली पाहिजे. तिथे त्यांना सोबत घेतलं पाहिजे, आपली चळवळ वाढवली पाहिजे आणि आपल्याला कुठंतरी जुळवून घेऊन राजकारणातला हिस्सा बनता आला पाहिजे. आणि
त्या हिस्स्यापासून आपल्या समाजाचा आपण विकास करता येईल का त्याच्याकडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि आपल्या समाजाने क्रयशक्ती आपल्या हातात येईल अशा उत्पादनाच्या साधनामधला भाग झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर नवनिर्मिती करण्यासाठी उभारणी करण्याचा संकल्प या ठिकाणी आपण करूयात. आणि सर्व तो संकल्प घेऊन या ठिकाणी आपण इथेच थांबूयात. मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रबुद्ध प्रेरणा आणि आपण शांतचित्ताने माझं जे रटाळ जे व्याख्यान आहे ते ऐकून घेतलं शांतपणाने इतक्या वेळपर्यंत, त्याबद्दल मी प्रबुद्ध प्रेरणा विहार कार्यकारिणी सदस्य, आजी माजी कार्यकारिणी सदस्य, सभासद डॉक्टर बाबासाहेबांचे या ठिकाणी बसलेले अनुयायी बुद्धांचे उपासक उपासिका आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप गजबार साहेब, सूत्रसंचालन प्रभाकर भांगरे साहेब, गीत ज्यांनी गायलं त्या वनिता वानखेडे मॅडम आणि सर्वांचं या ठिकाणी मी खूप खूप ऋणी आहे. आपला सर्वांची रजा घेतो. सर्वांना माझा सविनय जय भीम. नमो बुद्धाय. सरांनी अतिशय मार्मिक असं आपल्या पुढं प्रबोधन केलेलं आहे चळवळीचं. तर सरांनी बऱ्यापैकी विषयाला हात घातलेला आहे आणि जागृतीमध्ये सर बोललेले आहे. एकदम जागृत राहून म्हणजे आत्ता सध्या स्थितीत काय चाललं आहे ना आपल्याला कशाची गरज आहे तर त्यानुसार सरांनी सांगितले 2-2 एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे. अस्पृश्य कोण होते त्याच्यावर एक विषय काढला. गुलामगिरी नष्ट करणे, थोर पुरुष कोणाला म्हणायचं म्हणजे त्यांना प्रज्ञाशील करुणा त्यांच्या अंगी आहे अशा लोकांना थोर पुरुष म्हणायचं. त्यानंतर महाडचे 14 तळे, त्यानंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह, यानंतर पुणे करार, अशा गोष्टी बऱ्याच विषयाला सरांनी हात घातलेला आहे. आणि आता जाता एक विषय हात घेतला त्यांनी की बाळासाहेब आंबेडकरांविषयी आणि राजरत्न आंबेडकर हा विषय बरोबर मी ऐकलेला आहे. आणि त्याच्यातही दोन्ही माहिती मला विसंगती आढळली. ऐन इलेक्शनच्या काळामध्ये तो विषय चाललेला होता. समाजामध्ये विसंगती निर्माण झाली होती. सर नक्की कुणाच्या मागं जायचं, तुम्ही बरोबर विषयाला हात घातलेला आहे तो. यानंतर सरांनी बऱ्यापैकी आपल्याला दाखवून दिलं की चमच्यांपासून सावध राहा. 2 वेळा सरांचा दोन पहिल्या प्रथम अवस्थेत आणि मध्या भागानंतर आल्यानंतर पुन्हा चमचा असा शब्द आला. सर त्या मताशी मी सहमत आहे की ती एक त्यामध्ये एक छोटीशी गोष्ट होती ती सांगत नाही मी, परंतु तिचा ओहापोह थोडा करतो. एक तितर नावाचा पक्षी आहे, असे तितर मारले पाहिजे. हा तितर जे पारधी पाळतो पिंजऱ्यामध्ये ठेवतो, कारण का त्याने आवाज केला की त्याचे जे भाऊबंद आहे ते त्याच्याजवळ येतात. हा आपलाच माणूस आहे, हा आपलाच माणूस आहे. मग त्यामुळं काय होतं प्रत्येक पक्षात गेलेला माणूस काय हा माझा माणूस आहे असं माझा माणूस आहे म्हणून हा दुसऱ्याच्या पक्षात जाऊन विलीन होत राहतो. मग असे जे तितर आहेत सरांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे चमचे, ते असे चमचे किंवा तितर जागीच मारले पाहिजे, हा एक भाग आहे. आणि सरांनी मध्यंतरीच्या काळामध्ये एक सांगितला की व्यवसाय निर्मिती करा. आपली जर प्रगती आवश्यक असेल तर व्यवसाय निर्मिती करणे आवश्यक आहे. जर आपल्याला उत्पन्नाचं साधन नसेल तर आपला जो युवा वर्ग आहे हा निश्चितच बेरोजगार होईल आणि आपली क्रयशक्ती नष्ट होईल. ह्या हेतूने सरांचे म्हणजे अष्टपैलू असं भाषण होतं. जसे आपले समजा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वैचारिक पातळीवर असे सगळे विषय सरांनी छेडलेले आहे. सर आणि त्याशिवाय सर अशा 4 ठिकाणी पदावर कार्यरत आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सर वेगवेगळा आपला वेळ देतात. सर पुन्हा एकदा मी संघाच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आणि इथून पुढे आम्हाला सतत मार्गदर्शन करत राहा. धन्यवाद सर. यानंतर आमचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गजबार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषणास सुरुवात करावी. महाकारणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामान्यांना प्रथम वंदन. उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजचा जो विषय होता बाबासाहेबांची चळवळ, चिंतन, खरोखरच
संतोष पाटील सरांनी बाबासाहेबांच्या चळवळीविषयी सुरुवातीपासून वेगवेगळ्या देशातील जशा क्रांत्या झाल्या त्या क्रांतीचा विषय सुरू करून त्यांनी आपल्या भारतातील ज्या क्रांती केली, बाबासाहेबांची क्रांती तर सर्वांनाच ज्ञात आहे, बाकी सांगण्याची गरजच नाही आहे, मी आपला अधिक वेळ घेणार नाही आहे. पण संतोष सरांनी अतिशय अभ्यासपूर्वक सुरुवातीपासून इंग्रजांच्या सत्तेपासून ते आजचा जो आपला देशातील राजकारण चालू आहे ह्याविषयी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक आणि उदाहरणासह त्यांनी हे केलेलं आहे, आपल्या मार्गदर्शन केलेलं आहे. अतिशय त्यांचं मी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. खूप वेळ झालेला आहे आणि माझं काम त्यांनी खूप हलकं केलेलं आहे. त्याच्यानंतर आपले भांगरे सर त्यांनी आधीच माझं सगळं हलकं केलं, मी अधिक वेळ घेणार नाही. तर खूप वेळ झालेला आहे, त्याच्यामुळं मी इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. सकाळपासून आपलं 5वे पुष्प गुंफायचं काम चालू होतं. यानंतर आपला सत्काराचा कार्यक्रम होईल. आपल्या कार्यक्रमाचे वक्ते आयुष्यमान संतोष पाटील सर यांचा सत्कार यानंतर रामकृष्ण वाघमारे साहेबांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते करतील. तर आताच अध्यक्षांची सूचना आलेली आहे की संध्याकाळी लॉर्ड बुद्धा चॅनलचे विनोद आव्हाड व बाळासाहेब पेंगळे हे उपस्थित आहे. म्हणजे जो त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. टाळ्या होऊ द्या. विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई सर्वांच्या महान विचारांना मी तिवार वंदन करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले गजवार सर, विहाराचे अध्यक्ष अवचरे सर, माझे अध्यक्ष आपल्या शारदाताई पोहाळ, तसेच आपले आजचे वक्ते पाटील सर, रामकृष्ण वाघमारे सर यांना माझा सविनय जय भीम. आजचे सूत्रसंचालन करणारे आमचे भांगरे सर अतिशय खड्या आवाजात आणि अभ्यासपूर्वक त्यांनी सूत्रसंचालन केले, त्यांचे मी संघातर्फे आभार मानते. आजच्या आपल्या गीत जे झालेले सुरुवातीला आपलं ते आपल्या वानखडे ताई अतिशय सुंदर असं गीत त्यांनी बाबासाहेबांचं गायलेलं आहे. तर त्यांच्यासाठीच देखील जोरदार टाळ्या, त्यांचे आभार. आता आपले जे वक्ते आजचे होते अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्वक सामाजिक तसेच आपलं ज्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होत चाललेल्या आहेत, ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्यावर त्यांनी इतका छान प्रकाश टाकलेला आहे की माणूस म्हणजे टाचणी पडली तरी सुद्धा आवाज येईल असं सगळ्यांनी शांत बसून त्यांचं ते प्रवचन ऐकलेलं आहे. अतिशय सुंदर अभ्यासपूर्वक सरांनी जे आपल्याला आज सांगितलेलं आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं मला वाटतंय. आणि सरांसाठी सर आम्हाला वेळोवेळी तुमचा वेळ द्या. खूप अभ्यास आहेत सर. गेल्या वर्षीसुद्धा त्यांचा विषय जो होता तो अतिशय सुंदर विषय होता आणि तेव्हाही त्यांनी खूप छान प्रवचन असं दिलं होतं. तर ह्याही वर्षावासात त्यांनी आपल्याला अतिशय प्रकाश टाकलेला आहे या गोष्टींवर. तर मी त्यांचासुद्धा संघातर्फे खूप खूप आभार मानते. आजचे जे अध्यक्ष आहेत, आपले आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत गजबार साहेब, हे आपल्याला सकाळी 6 ते 8 हे ध्यानवर्ग चालवतात. अतिशय सुंदर ध्यानवर्ग घेत असतात सकाळी. तर त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा. तसं दर रविवारी ते 10 मिनिटाचं ध्यान आपल्या विहारामध्ये घेत असतात. तर सरांचंही खूप खूप मी आभार मानते आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करते. सरांसाठी जोरदार टाळ्या.
आजचा जो अल्पोपहार आहे ते गजबर साहेबांतर्फेच आहे, तर त्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या. जे विहारात आले नाहीत त्यांचेसुद्धा मी आभार मानते, कारण ते सुद्धा लाईव्ह बघत असतील. त्यामुळं आपलं सचिन आपलं सतीश आपले जे आहेत दळवी, ते सगळं चित्रित करत आहेत आणि घरी बसून लोक काही लाईव्ह बघत असतील, त्यांचेसुद्धा आभार. सतीश आपला जे आपला कार्यक्रम आपले सगळे टिपत असतो, त्याचेसुद्धा आभार. तुम्ही सर्वजण कंप्लीट 10:30 ते 1 वाजेपर्यंत शांतपणे बसून राहिलात आणि अतिशय सुंदर सहकार्य केलं आणि अतिशय म्हणजे छान प्रकारे प्रवचन ऐकलं, गीत ऐकलं. सूत्रसंचालन करण्याला तुम्ही बर्दाश्त केलं. सूत्रसंचालनाचा आवाज म्हणजे एकदम जोरात होता. तर सगळ्यांसाठी तुमचं आभार. कार्यक्रम एकंदरीत खूप छान झाला आणि सर्वांचेच आभार. तसंच विनोदिनी ताईंनी जे आपल्याला आमंत्रण दिलं आहे त्याचाही सगळ्यांनी विचार करावा आणि ठरवावं आपल्याला जायचं आहे ते. ठीक.